अतिवृष्टीमुळे पूरबाधित सर्व गावातील लोकांचा पुनर्वसन तात्काळ करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटुले, पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त लोकांसोबत जिल्हाधिकारी भंडारा यांना दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले। निवेदनात सांगण्यात आले आहे की गणेशपूर ते पिंडकेपार जोडणारा नाल्यातून वैनगंगा नदीच्या बॅकवॉटर तसेच पुराच्या पाण्याने बाधित होणाऱ्या गणेशपूर नाल्यालगत सुमारे 15 फूट उंच संरक्षण भिंत बांधकाम केली आहे। या भिंतीला आंबेडकर वार्ड येथे गावातील नाल्यातून वाहून जाणारा सांडपाणी आणि पावसाळ्याच्या पाणी वाहण्याकरिता मोठा गेट बसविण्यात आले आहे। पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा नदीला मोठा पूर येतो, नाल्यातून बॅकवॉटर येतो, त्यावेळी हे गेट बंद करण्यात येते। अशा परिस्थितीत गावातील वाहणारा अतिवृष्टीचा पाणी हे त्या गेटजवळ जाऊन जमा होतो आणि त्या पाण्यामुळे त्या परिसरलगत असलेल्या गणेशपूर आंबेडकर वार्डातील लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी जातो। किमान 10 ते 15 घर या पाण्यामुळे बाधित होतात। त्यांच्या पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच संरक्षण भिंत संपल्यानंतर गणेशपूर येथील मागील 30 वर्षांपासून नेहरू वार्ड, जुना नागपूर नाका, सत्कारनगर, शाहूनगर, भोजापूर नाल्यालगत वसाहतीतील नागरिकांना पुराचा सामना करावा लागत असून या भिंतीमुळे पुराचा अधिक धोका वाढला आहे। मौजा भोजापूरकडून वाहत येणाऱ्या नाल्याला पाण्याचा मोठा प्रवाह असतो आणि त्या नाल्याला नदीद्वारे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर सुद्धा येतो। अशावेळी गणेशपूर गावातील नेहरू वार्ड, जुना नागपूर नाका, सत्कारनगर, शाहूनगर, भोजापूर नाल्यालगत परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात अतिवृष्टी आणि पुराचा पाणी जातो। दरवर्षी लोकांना पुराचा त्रास सहन करावा लागतो, म्हणून या भागाचा सुद्धा पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच मौजा बेला येथे मुजबीकडून येणाऱ्या मोठा नाला जो दौडीपारकडे वाहतो, त्या नाल्याला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमध्ये पाणी असतो आणि त्या नाल्यालगत जैन डेअरीच्या पूर्वी असलेली वसाहत ही संपूर्ण पाण्याखाली जाते। दरवर्षी मागील 20 वर्षांपासून मौजा बेला येथील जैन डेअरीच्या शेजारी असलेल्या वसाहतीला पुराचा तडाखा सहन करावा लागतो। तेथील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो, करिता त्यांचा सुद्धा पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे। निवेदनात सांगण्यात आले आहे की जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासन दरबारी बॅकवॉटर आणि अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या 25 गावांचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता। मात्र त्या प्रस्तावामध्ये हेतू परस्पर मौजा, गणेशपूर, बेला आणि भोजापूर या भागातील मागील 30 वर्षांपासून अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पुरामुळे बाधित लोकांना वगळण्यात आलेला आहे। ही अत्यंत धक्कादायक बाब आहे। जे कुटुंब मागील 30 वर्षांपासून पुराचा त्रास सहन करत आहेत, अशा कुटुंबाला शासन दरबारी पुनर्वसनाच्या यादीतून वगळला, हे त्या कुटुंबावर अन्याय आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविलेल्या 22 गावांच्या पुनर्वसन व्हायलाच पाहिजे, ते सुद्धा बॅकवॉटर आणि अतिवृष्टीमुळे बाधित आहेत। मात्र त्यांच्यासोबत या 3 गावांचा सुद्धा पुनर्वसन होणे गरजेचे आहे। या संपूर्ण बाधित लोकांना न्याय देण्याकरिता शासन दरबारी जिल्हाधिकारीमार्फत तातडीने कारवाई करण्यात यावी आणि पूरबाधित कुटुंबांना न्याय देण्यात यावा। दरवर्षी होणारा त्रास बघता शासनाने जर कुठेही या पूरबाधित कुटुंबांना न्याय देण्यात दिरंगाई केली तर या पूरबाधित लोकांना सोबत घेऊन जन आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी यांच्या दालनात त्यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे सुद्धा उपस्थित होते। निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे, पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटुले, मनीष वहाने, विलास खोब्रागडे, आकाश वासनिक, दिनेश वैद्य, रविकांत बनसोड, नारायण कुंभारे, गोपालदास चौरसिया, विजयालक्ष्मी गिरेपुंजे, दयाराम शहारे, विनोद हुमने, सुशील देवगडे, संतोष देवगडे, मंदा महालगावे, इंदुबाई मेश्राम, अंजिरा उके, लक्ष्मी भारती, दीक्षा नागदेवे, विजया तितिरमारे इत्यादी पूरपीडित नागरिक उपस्थित होते।